मा तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा एक जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र मालिका खूपच रंजक वळणावरती चाललेली आहे. आपण आत्तापर्यंत पाहत आहोत की राजेशला असं वाटतंय की आपण आता या सगळ्यांना फसवतोय, पण प्रेक्षकांनो एका झटक्यात समीकरणं बदलली जाणार आहेत. कारण ज्या वेळेला आता मात्र बँगलोरला ज्या बाईला राजेश आता फसवत आहे, ती बाई मुळातच या सगळ्यामध्ये दुसरी तिसरी कुणीही नाही आहे, तर ती एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. मुळातच आता शलाका आणि अनेक मुलींना फसवणारा एक आता माणूस, कोणीतरी सरफिरा माणूस आहे. आणि त्या माणसाला पकडण्यासाठी जो ट्रॅप आता पोलीस आणि आता CBIने लावलेला आहे, त्याच ट्रॅपमध्ये मात्र आता इकडे अडकलेला आहे तो म्हणजे स्वतः राजेश. आणि त्यानंतर आता पुराव्यासकट राजेशला पकडत CBIच्या त्या बाईने पोलिसांना घेऊन घरामध्ये येत आता इतका मोठा राजेशचा असा काही पर्दाफाश केलेला आहे प्रेक्षकांनो, की एका झटक्यात राजेश मात्र पूर्णपणे गडबडून गेलाय. त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि आता याच राजेशने आत्तापर्यंत केलेले सगळी कारस्थानं, शलाकाचा खून करण्यापासून ते आता अनेक मुलींना फसवून त्यांची आता संपत्ती लुबाडण्यापर्यंतची सगळी कच्चे चिठ्ठे समोर आणलेत. आणि इथेच अंजलीचे डोळे उघडलेत. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. आपण तर पाहिलंय की राजेश आता इकडे त्या बाईला बँगलोरला भेटतोय, पण मुळातच ही बाई दुसरी तिसरी कुणी नाहीये, ही एक CBIची ऑफिसर आहे. ज्या CBIच्या ऑफिसरनी राजेशला पूर्णपणे अडकवण्यासाठीच हा आता ट्रॅप रचलेला आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र CBI कडे ही केस सोपवण्यात आलेली आहे. कारण आता एक नाही, दोन नाही, तर अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक मुलींना फसवणारा, त्यांना लुबाडणारा एक माणूस हा आता सगळीकडे फिरतो आहे. त्याला पकडण्यासाठी आता इकडे CBIची ऑफिसर सज्ज झाले आणि तिने बरोबर रीतीने संशयित असलेल्या राजेशला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय. आणि इथेच आता राजेश अडकलाय. राजेश तिला बँगलोरला एक दिवस भेटायला आलाय, पण निघताना तिची चैन चोरून आता तिकडून निघून गेलेला आहे. आता ह्या सगळ्यामध्ये राजेशला की तो खूप मोठा तीर मारत आहे, पण आता राजेशला हे माहिती नाहीये की आपण ही चेन चोरले ते आता आपल्या मागं लचांड लागणार असतं. आणि ती चेन नेमकी त्याने अंजलीला दिलेली असते आणि अंजली ती चेन घालण्याचा विचार करते. बरं, तोच इकडे आत्तापर्यंत चांगुलपणाचं नाटक करत असलेल्या राजेशचं डोकं आता फिरतं, तेव्हा ज्या वेळेला अंजली आता इकडे या सगळ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांच्याशी चांगली वागायला लागते. आणि तो विचार करतो, नाही नाही, काही झालं तरी सुद्धा ईश्वरी मॅडम आणि अर्णव सरांसोबत चांगलं वागून चालणार नाहीये. कारण आता ईश्वरी आणि अर्णव सोबत जर का आता ही अंजली चांगली वागली तर आपल्याला या सगळ्याचा भुगताना करायला लागेल. आणि म्हणूनच तो आता मुद्दामच हे गिफ्टचं नाटक करतो. आणि त्यानंतर कशा पद्धतीने ईश्वरी आपली आता परीक्षा घेत होती आणि ती आपली परीक्षा घेऊन आपल्याला कशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करत होती हे सांगायला लागतो. बरं, हे सगळं सांगत असताना मग आता चिडलेली अंजली राग करत तिकडे आता बाहेर जायला निघालेली आहे. आणि बाहेर येऊन ती तमाशा करते. काय गरज होती ईश्वरी, तुला काय गरज होती आता तिकडे जाण्याची? तू का राजेशला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस? मला आता एक गोष्ट कळतच नाहीये, हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली? म्हणजे आता राजेशला अडकवायचं या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि आता कशा पद्धतीने राजेश आता वाईट आहेत हे सगळ्यांच्या समोर आता आणायचं आणि राजेश वाईट ठरला की त्याला इथून कायमचं हकलवून द्यायचं, हाच तुमचा डाव आहे ना? असं म्हटल्यावरती मग आता इकडे आता अर्णव म्हणतो, ताई तू काय बोलतेस? तुला आता काही बोलायला वाटत नाहीये का? असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, काय वाटायला पाहिजे मला? तुझ्या बायकोने काहीही करायचं आणि मला काही वाटायला पण नको, म्हणजे मी आता विचार पण करायला नको. असं म्हटल्यावरती अर्णव इकडे आता काही बोलणार तितक्यात मुद्दाम चांगुलपणाचा आव आणत लगेचच राजेश आता सांगायला लागतोय, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही वेड्यासारखं काहीतरी बोलताय असं मला वाटतंय. अहो, जे लोक आपल्या कन्नूची इतकी काळजी घेतात ते आता आपल्यासोबत कसं काय असं करू शकतील? नाही नाही, तुम्ही चुकीचं काहीतरी बोलताय. आणि असं म्हणत तो आता आपण काहीच बोललेलो नाही आहोत किंवा आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याचा जो काही प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेला मामी आता तिकडे येते आणि मामी म्हणते, कन्नूची काळजी कोण कोण घेतंय? कोण कन्नूची काळजी? कुणीही कन्नूची काळजी घेतलेली नाहीये. हे बघा, ह्या बेबी गाडीचा जो काही हा तुटलेला हे आहे ना,
ते आता बघितलं तर तुम्हाला समजेल नक्की आता काय झालंय ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आता ईश्वरी म्हणते, पण त्या छोट्या बाळाच्या सोबत आता काय आमचं दुश्मनी असणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राजेश. हो बरोबर आहे ईश्वरी मॅडम, असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाहीये. तुम्ही आता सगळेजण चुकीचं काहीतरी बोलताय. असं म्हणत मग मात्र आता इकडे तो ईश्वरीची बाजू घेत असताना वल्लरी येते आणि हे काय, हा सगळा म्हणजे बेबी गाडीचा तुटलेला हे चाक आहे, त्याचं काय. नाही नाही, हे सगळं नाटक आता ह्या फक्त करत आहेत ते म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अंजली सांगते, आजपासून माझ्या आता बाळाच्या समोर यायचं नाहीये किंवा आता माझ्या बाळाच्या बाजूला पण उभं राहायचं नाहीये, खबरदार. आणि असं म्हणत आता मात्र इकडे यांच्यामध्ये पुन्हा भांडण झालेत आणि या भांडणाचा फायदा आता दुसरा तिसरा कुणाला नाहीये तर आता होणार असतो तो म्हणजे वल्लरी आणि त्याचबरोबर आता इकडे राजेश. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं, राजेश अहो असं करू नका, हे माणसं खूपच चांगली आहेत, तुम्ही उगाचच त्यांच्यावरती असे आरोप करू नका. त्यावरती ती म्हणते, तुम्हाला नाही कळणार हे लोक किती हे आहेत ते. बरं आता हा सगळा प्रकार झाल्यावरती लगेचच एक वाक्य बोलते अंजली, म्हणजे हिच्या आईने आमच्या बाबांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि ही माझ्या नवऱ्याला. असं म्हटल्यावरती आता इकडे चिडलेला आहे तो म्हणजे अर्णव. आणि अर्णव आपल्या ताईवरती हात उगारतो, खबरदार. आणि मग काय, मग अंजलीला तेवढंच कारण पाहिजे. बघितलं स्वतःच्या बहिणीवरती बायकोसाठी हात उगारतोय. हीच माझी इथली आता लायकी राहिलेली आहे. बघा सगळ्यांनी बघा, म्हणजे आता बायकोसाठी हा कोणत्या थराला आणि किती थराला जाऊ शकतो हे सगळ्यांनी बघायचं आहे. असं म्हणत ती आता कांटांडव करायला लागते आणि या सगळ्यामध्ये आरडाओरडा करायला लागते. ईश्वरी आता थांबवायला लागते. त्यावरती मग आता इकडे राजेश सांगायला लागतो, बरोबर आहे, तुम्ही त्यांच्या बायकोच्या कॅरेक्टरवरती बोट उचललं, त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे ना. त्यावरती मग आता इकडे अंजली सांगायला लागते, का माझ्या नवऱ्याच्या कॅरेक्टरवरती बोट उठवायला तिला काही वाटलं नाही का. मग असं असताना तिच्या कॅरेक्टरवरती बोट उठवलं तर नवऱ्याला का वाटायला पाहिजे. असं म्हणत खूप भांडणं चालू आहेत. आणि आता त्याच वेळेला इकडे आता अंजली आणि अर्णव बाहेर आले, ऐश्वरी आणि अर्णव बाहेर आल्यावरती मग आता ईश्वरी म्हणते, खरं सांगू का, तर आता ताईंना कसं काय समजलं की आता मी त्यांच्या रूममध्ये गेले होते, म्हणजे हे कोणी सांगितलेलं आहे. हे सांगणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणी नाहीये तर ती राजेशच आहे. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, या सगळ्यामध्ये राजेशने आत्तापर्यंत हे जे काही केलेत ना, हे सगळं आता तो नाटक करतो आहे. त्याला मुळातच या सगळ्यामध्ये सगळं आठवते आणि तो आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे दोघंजण विचार करतात, काही झालं तरी सुद्धा याच्यावरती विश्वास ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोणत्याही बाबतीत आपण याच्यावरती विश्वास ठेवून चालणारच नाहीये. पण इकडे आता घडणारी घटना वेगळीच आहे. आणि त्याच वेळेला आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या मदतीसाठी मात्र आता येणार आहे ती म्हणजे CBIची ऑफिसर. आणि आता इकडे CBIची ऑफिसर अचानकपणे घरी आल्यामुळे गडबडलेला राजेश मात्र हे सगळं पाहतच बसलाय. त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि राजेश आता इकडे बोलत आहे आणि त्यावरती ती म्हणायला लागते, रितेश. आणि रितेश म्हटल्यावरती तो आता गडबडलाय. आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी तिकडे आता पाहतायत हे नक्की काय आहे. आणि तिकडे अंजली आले, रितेश काय बोलताय तुम्ही, तो माझा नवरा आता राकेश आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता प्रेक्षकांनो एकाच झटक्यात आता इकडे ती सांगायला लागते, राजेश, रितेश, राकेश, सर्वेश, अजून अनेक कित्येक नावांनी हा आता मुलगा अनेक मुलींना फसवत आहे. आणि फसवून या सगळ्यामध्ये आता मात्र जे काही चाललंय ना, तेच कच्चा चिठ्ठा फोडायला मी इथे आलेली आहे. रितेश म्हणून बेंगलोरमध्ये माझ्याकडे आला, माझ्या गळ्यातली सोन्याची चेन पळवून इकडे आलेला हा माणूस मात्र आता एक बनावटी आहे. बायकांना फसवणं, त्यांना लुबाडणं, त्यांचा फायदा घेणं, याच गोष्टीसाठी आता हा माणूस हे सगळं करत आहे.
असं म्हणत त्या बाईने इतका मोठा खुलासा केल्यावरती आता मात्र इकडे राजेश घाबरलाय. अंजली मॅडम यावरती आता इकडे ती सांगते, कोणी तुला वाचवणार नाहीये, कारण या वेळेला तू आता वाचू शकणार नाहीये. सगळा तुझ्या पापांचा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे आहे, असं म्हणत तिने आता दणक्यात राजेशला धमकी देत मोठा डाव साधलेला आहे. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात सगळी समीकरणं मालिकेतली बदललेली आहेत आणि मात्र आता राजेश पूर्णपणे अडकलाय. पकडा याला, असं म्हणत त्या आता ऑफिसर बाईने राजेशची रवानगी केले आणि सगळे हिशोब चुकते केलेत पुराव्यास सकट.